त्यामध्ये होणारे काही खेळाडू आहेत ज्यांच्यासारखे खेळाडू परत ह्या विक्रमीमध्ये कधी लाभणार नाही. त्यांच्यापैकी काही नावं मी तुमच्या समोर घेतो. वैशाल लांगणे, बंड्या लाड, करुणा कोटियन, मुरली पराब, संदीप पवार, जमीर बिजली आणि पप्पी पाटील, हेमंत गायकवाड असे बरेच दिग्गज. या नावात फक्त हे नाव नाही, आणि आज ज्यांनी संपूर्ण क्रिकेटामध्ये आपलं विक्टोरियन्स हे नाव जिवंत ठेवलं ते म्हणजे मिस्टर अमोल म्हात्रे, कॅप्टन कूल. स्वतःचं अवघ्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटला आपलं आयुष्य वाहिलं. आज या बॉल चॉईस नाहीये, परंतु काही टेक्निकली बॉलमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पाहू शकता. पंच सांगतील, पंच सांगतील सर, पंच. Umpires have the call. If the ball is not good, you can change it. So no problem. अंपायर आपण चेक करू शकता, आपण पाहू शकता, आपण आपटून बघू शकता. आपण देखील एक खेळाडू आहात, आपला देखील अनुभव आहे. चला, बॉलमध्ये देखील टेक्निकली फॉल्ट असू शकतात, त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही गोष्टी घडू शकतात. रबर देखील कमी होऊ शकतं, कव्हर देखील जास्त लागू शकतो, फर देखील कमी असू शकतात, फर देखील बऱ्याच काही गोष्टी आयुष्यामध्ये असतात ज्या गोष्टी नजरेने समजतात, तुम्हाला समजायला हव्या. फक्त समजणे वाले को इशारा काफी आहे, हे लक्षात ठेवा अजित जाधव. आणि सुलतानवरती मी सांगू इच्छितो, सुलतानवरती लागणारं पारितोषिक म्हणजे सलग आपण जर 3 विकेट घेतले, 3 गडी बाद केले, हॅट्रिक जर आपण घेतली तर आपल्याला गोटनकर करून 500 रुपयाचं रोख इनाम मिळणार आहे. आता थोड्या वेळात बऱ्याच पैशांचा पाऊस पडायला सुरुवात होईल. बरेच उद्योजक आपल्याला ह्या कार्य आपल्या स्टार चॅम्पियनशिपमध्ये भेट देतील आणि बसलेले देखील आहेत. आपण नक्कीच बऱ्याच गोष्टी आहेत. पाहत राहा स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिला चेंडू हाताळणार आहे सुलतान विरुद्ध जायद. एकाच नगरातले, एकाच शेजारी असणारे, लहानपणापासून जवळचे मित्र. चला, पापड जे तुम्ही भाजताय, ओ ताई 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 जरा इकडे बघा, तुमचा उल्लेख होतोय ताई. पापड तुमचे कुठेही सुकतील, प्लीज जरासा फक्त मैदानाच्या बाहेर जा ताई. दादा प्लीज प्लीज प्लीज, उद्या तुम्हाला आम्ही मदत करू तुमचे पापड सुकवण्यासाठी. आणि याच गोष्टी असतात बघा. हाच एक कट्ट्यावरती असणारं प्रेम आहे, आमच्या पडणारा पसऱ्या, आमच्या मुलांना मिळणारा आनंद. चला वळूया. पहिला चेंडू सुलतान टू जायद. पहिला चेंडू मिळतोय फुलटॉस आणि वेलकम सुलतान असं म्हणण्यात काही हरकत नाही. जायदने केलंय वेलकम आणि स्वागत सुलतानचं. पहिला चेंडू दिलाय स्विचिटच्या स्वरूपामध्ये, चौकाराच्या बाहेर जातोय, सीमा रेषा पार, चौकार. आज हे दोन मित्र जरी असले परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळत आहे. एकमेकांच्या चुका, एकमेकांचा असणारा वीक पॉइंट एकमेकांना माहीत देखील आहे. हाच एक खेळ म्हणजे स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नवीन काहीतरी आक्रमकता आणि नवीन काहीतरी घटना निर्माण करतो, तोच म्हणजे स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी. पुन्हा एकदा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करताना जातोय तो म्हणजे पुन्हा एकदा चौकाराच्या बाहेर, सीमा रेषा पार. नक्कीच जायदची बॅट आता बोलायला लागली आहे. जायदची बॅट आता नक्कीच काहीतरी सांगू लागली आहे आणि विरोधकांना एक चेतावणी देऊ लागली आहे. 2 चेंडू झालेत, समाचार देखील सुलतानचा घेतलाय. तिसरा चेंडूसाठी सुलतान सज्ज टू जायद. पुन्हा एकदा जागा बनवून मारायचा प्रयत्न केला, प्रयत्न देखील यशस्वी ठरला. पुन्हा एकदा चेंडूने निरोप घेतला, तो म्हणजे सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच सलग 3 चौकार लगावणं एका फलंदाजासाठी नेहमीच एक यशस्वीपणा असतो, एक गर्वपणा असतो. पॉवर प्लेमध्ये देखील आपल्याला इतका सुंदर खेळ पाहायला मिळतो यावेळी जायदच्या रूपामध्ये.
नक्कीच जायदचं नशीब कालपर्यंत बोलत होतं, पण जायदचा आजचा संघर्ष नक्कीच आता बोलू लागलाय. काल त्याने जिंकवलेला सामना, रिजवानची मिळालेली साथ आणि आज मिळालेलं हे यशस्वीपण त्यांना दाखवून देते की हो, आम्ही देखील, आमचं नाव चॅम्पियन आणि फायटर आहे, आम्ही देखील फायटर आहोत आणि आम्ही देखील इथे जिंकायला आलो आहोत. नक्कीच टागोनगर वर्सेस कन्नमवार, टागोनगर वर्सेस कन्नमवार जरी असेल, पण ही भिडत बघायला गेलं तर आपल्यामध्ये आहे. येस, टाइमचं टाइम, एक्झॅक्टली, येस. 5वा चेंडू पुन्हा एकदा, नक्कीच कॉपी बुक स्टाईल मध्ये पुन्हा एकदा येतोय क्रिकेटच्या पुस्तकातला. काय फटका होता, काय समाचार घेतला, पाहण्यासारखं होतं. नक्कीच जायद इज ऑन फायर. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग इज दिस. पाच चेंडू झालेत, 4 चेंडू झालेत, 4ही चेंडू सीमारेषा पार गेलेत. 5वा चेंडू असेल तो म्हणजे सुलतान टू सय्यद. पुन्हा एकदा जसं जणू मला वाटतंय कानात सांगून गेला सुलतान, पुढचा बॉल इथे पडेल, त्याच्यानंतरचा बॉल तिथे पडेल. बघा आपण काय घडतंय, तुम्हाला तुमच्याकडे ऑप्शन निर्माण करावे लागतात. त्याच्याकडे जर स्ट्रोक आहे तर तुमच्याकडे काहीतरी ब्लॉक होल्स असणारे बॉल असायला हवे, तुमच्याकडे काहीतरी ऑप्शन निर्माण झाले पाहिजे. तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी कराल तर जायला तुम्हाला 1-2 महिने आउट होणार नाही. थेट तुम्हाला पावसाळ्याला आउट झालेला दिसेल मला वाटतं अशा गोलंदाजीवरती. बॉल तुमचे पोचत नाही सर. आता तुमच्या समोर एक नवीन आव्हान आहे, तर जर तुम्ही डॉट काढला हा चेंडू तर तुम्हाला 100 रुपये पारितोषिक आहे. अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. या गोलंदाजीचं बिलकुल काही सांगण्यात काही अर्थ नाही. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. खरंच 6 चेंडू 6 चौकार, पॉवर प्लेचं पहिलं षटक, इनिंगचं पहिलं षटक आणि ही असणारी महत्त्वपूर्ण मॅच, आणि अशा मॅचमध्ये असा होणारा परफॉर्मन्स नक्कीच खांदे पडणारा असणार. इतर खेळाडूंचा डगमगणारा आत्मविश्वास असणार. गरज नव्हती, काही आवश्यकता नव्हती, काय पद्धतीची गोलंदाजी केली. तुम्ही जेव्हा महत्त्वपूर्ण मॅच खेळता त्या मॅचमध्ये तुमचं बॉडी लँग्वेज असतं खूप गरजेचं असतं. एखादा दिवस असतो तुमचा समजू शकतो, पण तो अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. बघा जायदचं नशीब आहे आज. कालपर्यंत नशिबाला त्यांनी बोललं की आमचं काल नशीब होतं, आज त्यांनी मेहनत केली आहे. आज त्यांनी दाखवून दिलंय मी देखील कुठल्याही टीमचा एक आयकॉन प्लेयर आहे. का रिलायबलनी माझ्यावरती विश्वास ठेवला, आणि रिलायबल म्हटल्यानंतरच बघा नावातच रिलायबल आहे. ज्याच्यावर आपण रिलाय राहू शकतो. इन इंग्लिश वी से रिलायबल. रिलायबल म्हणजे आपण बिंदास तुझ्यावरती मी विश्वास ठेवू शकतो. दॅट इज कॉल्ड रिलायबल. आणि नाव इट्स टाइम टू रिलायबल. इट्स नेम ऑन जायद. बघा मोठा फटका खेळायची संधी होती मला वाटतं प्रज्योतसाठी, परंतु सन्मान दिलाय भाटकरला. अर्ध्यात टाकला चेंडू होता, कदाचित महात्मा फुले लेडीज वॉर्ड मध्ये जाऊ शकला असता, पण ते केलं नाहीये, झालं नाहीये. राहुल वराडकर बघताय थोडंसं वातावरण गरम आहे, शांत करावं लागेल. तुम्ही ज्या वाटेवरून गेलात त्या वाटेवर आम्ही प्रवास झालेला आहे. काही गोष्टी आयुष्यामध्ये अशा असतात जे बघू शकत नाही आणि दाखवू शकत नाही, ते फक्त आपल्याला एकट्याला अनुभवावं लागतात. अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात देखील घडलेल्या आहेत. आता काही करू शकत नाही, त्या गोष्टीला परत आणू शकत नाही. एवढंच की उद्या पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी करून हेच कपडे घालून पुन्हा एकदा तुम्हाला मैदानात उतरू शकतो. असंच काहीतरी करावं लागेल. तुमचा सहकारी मित्र ऋषी लोखंडे, महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी निभावली. संकेत सरनोबत, हे काही गोष्टी आहेत. पूर्ण तुम्हाला पुढचं स्टार चॅम्पियन ट्रॉफी येईपर्यंत ह्या लोकांवरती प्रेम करावं लागेल. चौकार बाळा पाटीलचे सुपुत्र आहेत जायद. नावातच जायद आहे.
7 बॉल 7 बाउंड्र्या. ही मॅच कदाचित काहीतरी मला या वाटतं जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी काही कदाचित थोडंसं इन्व्हेस्टिगेशन करावं. इन्व्हेस्टिगेशन थोडीशी काहीतरी गडबडलेली वाटते मॅच. अशा पद्धतीचे खेळाडू हे नाही आहेत ज्या पद्धतीने काही चाललंय. 7 चेंडू 7 चौकार. हवेला जातो सीमा रेषा पार. सीमा रेषा नाही चौकार. मॅच मध्ये सर मला आता असं वाटायला लागलंय नक्कीच म्हणजे इंडिया वर्सेस केनिया झिम्बाब्वे असं मला वाटायला लागलंय. काय खांदे पडलेत काय पद्धतीची. हा सामना कुठे होता कसा होता तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलं याचं भान तुम्हाला असायला हवं होतं. आज तुम्ही कुठल्या संघाला बाहेर काढून तुम्ही इथे आलाय ह्या गोष्टी तुम्हाला भान असायला पाहिजे होतं सर. अशा पद्धतीचा खेळ त्याचं भान फक्त जर कोणी ठेवलंय ते म्हणजे जायदने ठेवलंय. खरंच कोणत्या संघाला त्यांनी पाठवलंय. आता देखील जायदची बॅट आणि जायदची बॉडी लँग्वेज नक्की पॉझिटिव्ह झालेली आहे मी म्हणेन. ओमकार भाटकरला देखील बॉल चेंडू मिळत नव्हता. जायदनी खरं म्हणजे मी सांगेन ही ट्रॉफी आर्या 11ला दिली पाहिजे. आर्या 11 फायटरवरती समर्पित केली पाहिजे त्यांना. या सगळ्या गोष्टी आहेत कारण की बघा ना सुंदर असा सामना रचतोय चाललोय आणि घडतोय देखील आहे बघा. ओमी भाटकर टू प्रज्योत. वाव व्हॉट अ शॉट इज दिस. 2 धावा नक्कीच मिळतील. दोघे देखील चप्पळ आहेत तिसराही देखील घेतील. आहा क्या बात आहे. नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ओमी भाटकरला जागा बनवून कव्हरच्या दिशेला खेळणं इतकं इझी नसतं कारण की त्याचा जो बॉल पडल्यानंतर जो ड्रिफ्ट होतो खूप चांगल्या गतीने आत येतो. चांगल्या पद्धतीने लेकिन खेळला मी म्हणेन. क्रेडिट टू द बॅट्समन हे असं म्हणण्यात काय हरकत नाही. राहुल वराडकर निरोप की स्टेजचा घेतोय. राहुल जाऊ नकोस. आयुष्यामध्ये बघा एक लक्षात ठेवा राहुल तुमची अडचण जी आहे हा वन्स अगेन ऑन द सेम लाईन ऑन द सेम प्लेस ऑन द सेम टाइम इट्स गॉन फॉर माइट बेट विल टेक 2 रन्स राईट. या बघा डगमगलेल्या आयुष्यामध्ये साथ देणारे 2 वाटेकरी जेव्हा आपल्याला भेटतात आयुष्य अजून सुंदर असतं. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचे सगळ्यात महागडे खेळाडू या व्यासपीठावरती येतात ते ऋषी लोखंडे. यांचं कौतुक देखील करावं तिथं कमी आहे. ऋषी लोखंडे आपल्यावरती झालेलं कर्ज हे कधी फेडणार हे मला देखील कळत नाही सर. 2 षटकांनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40. मला वाटते फॉलोन द्यायच्या प्रयत्नामध्ये आहेत. तुम्हाला करावं लागेल तुम्हाला लढावं लागेल. सुलतान तुमच्या नावात सुलतान आहे लक्षात ठेवा. आपण पाहिलं असेल सुलतान करते चढाई. आता तुम्हाला करावं लागेल. चला मॅच कडे वळूया प्लीज सर. जास्त टाइम घेऊ नका. प्लेयर लोकांनी सहकार्य करा. बिचारे पंच देखील गेले 2 दिवस या उन्हा तानामध्ये भर तापमानामध्ये आपल्यासाठी ते उभे आहेत. आपली मेहनत करत आहे. अतिशय शेवटपर्यंत त्यांना बारकाईने ती नजर ठेवावी लागते. प्रत्येक खेळाडूच्या हालचालीवरती ऍक्शन ठेवावी लागते. आणि गौरव ढगे बघा काय भूमिका निभावत आहे. खरंच संघासाठी पूर्णपणे त्यांनी झोपले स्वतःला खरंच. आणि आताच एक खबर देखील येते रिलायबल चॅम्पियन जर फायटर ठरतो तर त्यांना या डेव्हलपरकडून प्रत्येकाला फ्लॅट देखील देण्यात येणार आहे. नक्कीच एक नवीन तरुणांसाठी एक आयुष्य बदलणारी संधी या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीने निर्माण केली आहे. 12 जणांना 12 चाव्या मिळणार ज्याचं काम नक्कीच आम्ही संध्याकाळी 8 वाजता कट्ट्यावरती करत असतो. सेन्सेबल नक्कीच हे जे विचार आहेत आणि बॅटिंग लँग्वेज आहे नक्कीच कळते. एक मॅन ऑफ द सिरीजसाठी पूर्णपणे प्रयत्न करताना डॉमिनेट करताना जायद दिसतात आहे. आणि जायद नक्कीच चांगला खेळ केला आहे त्यांनी आणि त्यांनी डिझर्विंग देखील आहे. पण त्यांच्या तोडीला बघायला अनिकेत सावंत देखील आता एक नवीन आहे. नक्कीच
आणि काही देखील घरी जाणार नाही, त्याला देखील माहित आहे मनात तुरतुर हुरहुर फुरफुर सर्ग चाललेलं आहे. काहीतरी मला आज नक्कीच इथून भेटणार आहे, काहीतरी गोष्ट मला घडणार आहे. सुंदर असा प्रवास माझा झालेला आहे. आकाश लवकर पावसाळ्यामध्ये पण स्टार चॅम्पियन ट्रॉफी ठेव, म्हणजे मी देखील परत एकदा काहीतरी करणार आहे. बऱ्याच काही गोष्टी चाललेल्या आहेत. वाव, व्हॉट अ ग्रेट. संधी नक्की आहे, परंतु संधीचं सोनं होणार नाही, कारण की मोदीजींनी सांगितलंय सोनं कोणी आता घ्यायचं नाही. काय सुंदर फटका खेळला, स्विच इट केला ऑन द टाइम, ऑन द राईट टाइम, ऑन द एक्झॅक्ट टाइम, ऑन द सेम प्लेस. व्हॉट अ ग्रेट टाइम इट इज दिस, राईट. सुंदर फलंदाजी, सुंदर क्रिकेट, सुंदर सर्व गोष्टी पाहायला मिळत आहे. आनंद मिळतोय, चेहऱ्यावरती हसू मिळतंय, क्रिकेटचा रोमांच, क्रिकेटचा थरारा तुम्हाला मिळतोय. काय पाहिजे या तुम्हाला अजून आयुष्यामध्ये. वाव, कॉपी बुक स्टाईल, straight down to ground. It's gone for it's gone for 4 runs. It's a little bit fumble, it's a little bit jumble, and it's gone for 4 runs. Very bad performance from the boy. This is not expecting, right? You don't need this kind of feelings. The time when you go in for 2 runs, it's very easy for the batsman to. Very good shot. It is all same timing, time on the ball. It's really, this guy is playing so good cricket till last from 2 days I can say, and he's really deserving this kind of performance because whole reliable team has to depend on him. Oh my goodness, switch it, switch it, switch it, switch it. He's gone for clean the boundary lines. He's gone for 4 runs. What a great performance by the guys. Really, this guy is enjoying right now. He is enjoying the cricket. He is enjoying the party right now. The party is confirmed. Ball please, ball please, ball please. Yeah, please, ball please. Yeah. There's we have the volunteers in there. About, okay, they will provide you the balls. Yeah. Swapnil Rajapkar is is with me right now. You can just have a seat with me. Hey, bro. Sanket Sarnobat is joining us. It's really enjoying this moment, right? The climate is so hot. The match is so hot. The players are so hot, and the entire atmosphere is so hot, right, bro? Again, he's get ready. He's get ready. Oh, it's sensible. Again, just gentle kiss to the bat and take it to 1 run. Strike routine again to the batsman, to the Prajot. Prajot is very young guy who is playing so beautiful. Since last from 2-3 months, I am just rowing him very closely. Again, he is only falling into the eye at the same switch it shot, but it's not making properly. That's the reason only we can get 1 run. And the score is bold race right now. 5 for 54. They are into the good position right now, I can say. The 3 over has been completed and the score is sitting at about 54. So now the pressure is on Sada 11. They have to deliver something new, right? If they want to win this match, they have to do something different. It is a little bit quite difficult to say, or it's challenging what the guys has been targeting right now, because the best score of this tournament till last from 2 days, I can say 81. What they can beat 81, more than 82. The scenario is possible right now. Whatever. Yeah. Just I can have some rest right now. Looking at the probability, these guys can beat. Zahid has to play as he's doing, and Prajot has to join him. ओमी भाटकर पुन्हा एकदा येतोय गोलंदाजीसाठी. ओमी भाटकरला करावं लागेल, काहीतरी सांगावं लागेल, या दोघांना थांबवावं लागेल. वारा देखील सुटलाय, परंतु या वारा देखील थांबवावं लागेल. क्षमता ओमी भाटकर मध्ये आहे. बघा, नक्कीच चतुर फलंदाजी पाहायला मिळते. 3 षटक झालेत गोटनकर आणि 54 धावा देखील झाल्यात. त्या दोघांना देखील कल्पना आलेली आहे की आता आपण ज्या टार्गेट पर्यंत पोहोचायचं तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पुढच्या उर्वरित 24 चेंडू आपल्या हातामध्ये आहे आणि आता या 24 चेंडू मध्ये आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. ओमी भाटकर, पुन्हा एकदा तुम्हाला काहीतरी करावं लागेल.
आणि हा नो चेंडू, नो बॉल, फ्री हिट. कदाचित हा वाईट देखील होता ज्या पद्धतीने वेल्डलेप केला होता, परंतु लाईनचा नो बॉल आहे आणि नो बॉल म्हटल्यानंतर गोलंदाजावरती असणारं दडपण आणि हा असणारा फ्री हिट ह्याचा कितपत फायदा फलंदाज घेऊ शकतो हे पाहण्यासारखं असेल. नक्कीच पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आक्रमक करायचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा मी म्हणतोय ओमी भाटकरला इतकं तुम्हाला सोपं जाणार नाही. तुम्हाला घेऊन मारावं लागणार, शेवटपर्यंत नजर ठेवावी लागणार, कारण तिथं बॉल पडल्यानंतर ज्या पद्धतीने ड्रिफ्ट होतो, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑपरेट त्याच्याकडे आहे, त्याची अगदी वेगळी ज्याला आपण म्हणतो ॲक्शन आहे, त्या गोष्टीला तुम्हाला सर्व रीड करणं गरजेचं आहे, पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. बघा ही चुकीची गोलंदाजी नक्कीच होती, त्याचा फायदा घेऊ शकला नाही. बॉल चुकीचा होता, बॉडीवरून वळण घेतलं होतं, थेट लेग स्टंपच्या बाहेर चालला होता चेंडू, त्याला मोठा फटका कन्वर्ट करू शकला होता, करू शकला असता, परंतु झाला नाही. जायद देखील स्वतःवर नाराज आहे, या फटक्याला मोठा कन्वर्ट करू शकलो नाही. कारण की तुम्ही जेव्हा चांगल्या गोलंदाजावरती फटकेबाजी करायला सुरुवात करतात तर इतर गोलंदाजावरती तो प्रेशर ऑटोमॅटिक जनरेट होतो. आता पाहूया पुन्हा एकदा ओमी भाटकर. बघा आत्ताचं सत्र जसं आहे, इथे 80 देखील होतील, 110 देखील होतील आणि त्याहून देखील चेस देखील होतील. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. जसं मी म्हणतोय इतका हलका ओमी भाटकर नाही आणि इतका स्वस्त तो तुम्हाला मारला देणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला त्याच्याबरोबर तुमचे पायाबरोबर तुम्हाला हलावं देखील लागेल, हे लक्षात ठेवा. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 57. 57. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने जातोय, नव्हे तर पॉइंटच्या दिशेला. आणि हे बघा तोंडातून घास खेचल्यासारखं वाटलंय. नक्की त्याच्या डोळ्यासमोरून हे 2 रन पळाले. तुम्हाला सांगावं लागेल, तुम्ही तुमचे खांदे पाडून तुम्ही दाखवून देताय तर संघाला की हा संघ खचलेला आहे. पण हे खेळाचं बघा एक नवीन वैशिष्ट्य आहे. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या धावेपर्यंत तुम्ही जिंकलेला नाही आहेत, ह्या तुम्हाला सांगावं लागतं. आणि जोपर्यंत स्क्रीन बोर्डवरती यू हॅव वॉन दिस मॅच येत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकलेला नाही आहेत, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला आहे, कदाचित हा यशस्वी देखील झालेला आहे. तो जातोय म्हणजे किड झोन मध्ये, सीमारेषा पार. ओ माय गुडनेस, समथिंग इज ट्विस्टिंग हियर, समथिंग इज हॅपनिंग हियर. नक्की चेंडू आडलेला आहे ग्राउंडच्या. एक मिनिट, जर ग्राउंडच्या पूलला लागलेला आहे, हा चौकार आहे. जर बॉल चौकार पोलला लागलेला आहे तर सर चौकार आहे. सर चौकार आहे, हा चौकार आहे. पोल देखील मैदानामध्ये आहेत. सर चौकार आहे, चौकार आहे. आपण वेळ वाया घालू नका सर. चौकार आहे. सोम धमाले हे देखील इकडचेच खेळाडू आहे, ह्या मैदानात देखील खेळाडू आहे, त्यांना सगळं माहीत आहे. आणि हा चौकार आहे. आपण वेळ वाया घालू नका प्लीज सर. बोल ना आता. चला हा चौकार देखील आला. याच चौकाराबद्दल धावसंख्या होते ती म्हणजे सर धावसंख्या होते 63. चला 5वं षटक घेऊन येतोय तो म्हणजे टेप बॉलची सोहम धमाले.
नक्कीच सुंदर असा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. एक जेंटल किस टू द बॅट केलं आणि नक्कीच एक धाव मिळेल. धावसंख्या वाढते ती म्हणजे धावसंख्या नक्कीच सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत केली आहे प्रज्योतनी. नक्कीच आता पॅव्हलियनच्या दिशेला पुन्हा एकदा तो परततोय. त्याची जागा घेण्यासाठी परत एक बलाढ्य असा खेळाडू येतोय रिजवान कुरेशी. हे देखील खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. स्वतःची छाप कमी वयात त्यांनी दाखवली आणि निर्माण केली. काही कालावधीसाठी क्रिकेटपासून थोडा लांब झाला परंतु कमबॅक म्हणण्यात काही हरकत नाही. आणि त्याच्याचबरोबर नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे जायद, जो स्वतःचं वैयक्तिक 49 या धावावरती खेळतोय. फक्त एक धाव लांब आहे आपल्या अर्धशतकापासून. कदाचित अविस्मरणीय क्षण या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ठरेल. आणि माझ्या हिशोबाने पहिलं अर्धशतक या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जर कोण करेल तो जायद असेल की नसेल, इतिहासात देखील पहिलं नाव घेण्यात जायदचं असेल की नसेल, बरंच काही बघण्यासारखं असेल. परंतु सोम जमाले टू रिजवान कुरेशी. नक्कीच 2 धावा मिळतील. काल देखील अर्धशतक झालंय, हे देखील खूप गर्वाची गोष्ट आहे. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पर्व तिसरं, ज्यामध्ये 2 दिवसामध्ये 2 अर्धशतक एकच खेळाडू करेल का असं पाहण्यासारखं असेल. जायदी देखील काल अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि आता हे सांगताना मला देखील दुःख होते. ते आमच्या विरोधातच केलं होतं. हे दुःख परत एकदा माझ्या समोर येते. याच आठवणी परत येतात. काहीतरी पचवावं लागेल. आणि आता देखील दुसरं अर्धशतक तो करेल का. ओहो, सुंदर चेंडू होता, रफ्तार होतं, पुन्हा ताकद होती. पडल्या क्षणी तो एकदम कोळीसारखा निसटला. यष्टीरक्षकाला देखील फाडून तो बाहेर चालला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळालं. आता स्ट्राईकवर आहे पुन्हा एकदा जायद. इट्स टाइम टू सेलिब्रेट 50 second 50 in a row in a second day. What will happen? It's so interesting to see. पुन्हा एकदा संयम ठेवला, संयमाची परीक्षा दिली, परीक्षेने यशस्वी केलं. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम विक्रोली जायद हा 2 दिवसामध्ये दुसरं अर्धशतक पूर्ण करतोय. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व तिसरा दिवस दुसऱ्यामध्ये. काय सुंदर फलंदाजी. आपण या संघामध्ये का आलो, माझ्यावरती विश्वास का ठेवला, मी संघ का बांधला, मी जागेवर का उभा आहे, हेच सर्वांचं उत्तर म्हणजे जायदने दिलेलं आहे. ओहो, तुम्हाला जेव्हा काही हातामध्ये नसतं तेव्हाच तुम्हाला काहीतरी सांभाळायचं असतं. असंच काही तुम्हाला पाहायला मिळालं. तुमच्या हातामध्ये ही वेळ कदाचित कठीण आहे परंतु त्या वेळेमध्ये खचून जायचं नाही, हे देखील तुम्हाला सांभाळायचं असतं आणि समजायचं असतं. हेच पाहायला मिळालं. बघा, सोमनी सुंदर चेंडू टाकला होता, यष्टीरक्षकांनाही तो पकडायचा होता पण गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर झालं चौकारामध्ये. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 72. नक्कीच अविस्मरणीय क्षण, ऐतिहासिक क्षण. प्रत्येक खेळाडूचं असणारं स्वप्न जेव्हा असतं ते म्हणजे अर्धशतक पर्यंत पोहोचण्याचं. ते बघा, दोन्ही अर्धशतक त्याचे अशा महत्त्वपूर्ण इनिंग मध्ये आलेत जो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवेल. एक जेव्हा संघाला गरज होती, दुसरं आज जेव्हा पूर्ण संघाला डायरेक्ट मार्ग मिळेल तो म्हणजे थेट फायनलचा. कदाचित बघा, बरेच काही गोष्टी, बरेच काही आठवणी, बरेच काही क्षण आज
इकडनं हा घेऊन जाईल. विलास पताडे देखील इथे आलेले आहेत. मस्तपैकी सगळं आनंद मॅच खेळून इकडून सगळं मग पद्धतशीर बिर्याणी वगैरेचा स्वाद घेऊन मस्त फॅन खाली मस्त आता आरामदायक आयुष्य जगत आहे. विलास पताडे माझा जवळच आहे. खूप असे माझे सिनियर आहेत. खूप आदर मी त्यांचा करतो. अष्टविनायक क्रिकेटचा एक असणारा पाठीचा कणा ज्यांच्या सुंदर चेंडू लोअर फुल टॉस होता. अगदी लाईन बघून त्यांनी टाकला. विलास पताडेबद्दल आम्ही सांगत होतो अत्यंत खूप गोड स्वभावाचा आहे. वयाच्या जवळपास 58 वा वाढदिवस झाला. त्या वाढदिवसामध्ये देखील एक मनामध्ये त्यांचं असणार एक बालपण आहे. चेहरा हसरा, सदैव कोणा दुखवलं नाही, दुखवत नाही. पुन्हा एकदा ही कॅच होऊ शकली असती का? दर्पणवर दडपण नक्कीच आहे, पण हा झेल होऊ शकला असता का? बरेच काही गोष्टी आहेत आपण लाईव्ह मध्ये पाहू शकता. जवळच पडला अगदी 1 ते 2 फुटाच्या अंतरावरती. थोडेफार एफर्ट होऊ शकले असते का? प्रश्न आहेत. पण जे गेलं त्याला पुन्हा आणू शकत नाही. जायद बघा आज 2 अर्धशतक करून खेळतोय आपल्या संघासाठी. सकाळी अनिकेत सावंत होता, आता त्या दुसऱ्या सत्रामध्ये जायद आहे. हे 2 नावं आज दिवसभर गाजवत आहे. नक्कीच पुन्हा एकदा दर्पण. सुंदर फटका, नक्कीच बॅकफुटला गेले, टाइम खेळला. इट्स गॉन फॉर स्ट्रेट बाउंड्री लाईन. इट्स गॉन फॉर 4 रन्स. नक्कीच that is called something really different. You have to need to and be to. You have to need extra talent above this, right? You have to go and you have to grow into your life. Then you need something extra talent. How you convert those things situation in your life. That is what I can say, right, bro? Yeah, that is called speciality. Everyone doesn't have that, right, bro? Oh! सुंदर दर्पणला देखील अभिमान असेल. त्याच मी खेळाडूचा विकेट घेतला ज्यांनी अर्धशतक केलं. आज देखील युवक आहे, त्याला देखील स्वतःचा कॉन्फिडन्स आज गेन होईल, आत्मविश्वास वाढेल. पुढच्या वर्षी कदाचित तो देखील एक्झिबिशन या मॅचमध्ये येईल असं होऊ शकतं. आणि एक्झिबिशन मॅच ठेवायचा गोटनकर तुला सांगू इच्छितो, हेच आमचा प्रयत्न आहे की या एक्झिबिशन मॅचसाठी प्रत्येक नवीन वर्षाला नवीन खेळाडू तयार व्हावा, ज्या बेस्ट ऑफ 11 मध्ये यावं, बेस्ट ऑफ 12 मध्ये यावं, जेणेकरून प्रत्येक खेळाडूमध्ये एक भूक असायला पाहिजे. आज हे जर बेस्ट 11 आहेत, कदाचित बघा प्रत्येक त्या मॅनेजरला देखील कठीण होतं ते 11 प्लेयर काढताना, परंतु तुम्ही बेस्ट जेव्हा खेळता तेव्हा ते 11 असतात. जायची सुंदर इनिंग तुम्हाला सर्वांना जर आवडली असेल तर खरं जोरदार टाळ्या वाजवा. काय सुंदर फलंदाजी केली जायदने, वाह. आता बॅटिंगवर येतो तो म्हणजे फलंदाजाचं नाव गणेश नाव घेतल्यानंतर हात जोडू असं वाटतं. गणरायाचं नाव म्हणजे गणेश. दिवसाची सुरुवात म्हणजे गणराया, कुठल्या चांगल्या कामाची सुरुवात म्हणजे गणराया. आणि आता देखील चांगल्या सुरुवात देखील करतो तो म्हणजे आपला गणेश. ओहो, गणेशला देखील पुन्हा एकदा पॅव्हलियनच्या दिशेला परतावं लागतंय. नक्कीच गणेश शुभारंभ करू शकला नाही. आपल्या स्वतःचा वैयक्तिक धावसंख्येचा 0वर बाद होतो तो म्हणजे गणेश. आणि आता सर्वांचा लाडका एक गोड हसरा चेहरा सदैव आता जातोय. प्रॅक्टिसचा नक्की पूर्णपणे कंबर ज्यांनी सांभाळली आहे, या कन्नमवरचं नव्हे तर विक्रोळीचं नव्हे तर सर्कलचं अख्खं प्रॅक्टिस आज जिथे होतं ज्याच्यामुळे होतं तो म्हणजे गौरव ढगे. खरंच बघायला गेलं तर कौशल्य आहे, कौतुक आहे. कारण की आज तो त्या वेळेमध्ये येतो. अगदी त्याच्या भरोशावर असणारे जवळपास 40-50 मुलं असतात. अगदी स्टंप असेल, बॅट असेल, सगळ्या गोष्टी जबाबदारी घेतो. बघा असे खेळाडू देखील असणं खूप गरजेचं आहे, जे क्रिकेटवर नव्हे तर इतरांवरती देखील तितकंच प्रेम करतात. कुठला अहंकार नाही, कुठला गर्व नाही, परंतु बरोबर 5 वाजता इतरांसाठी सर्वांसाठी येतो. आणि आज देखील तोच एक तयार झाला गेल्या 2 वर्षामध्ये. आणि आज तुम्हाला स्टार चॅम्पियन्स मध्ये दिसतो तो म्हणजे गौरव ढगे. बॅकफुटला जाऊन जेंटल पंच केलं
तो मला कदाचित जातोय सीमारेषा पार, नक्की जाईलच, 100% जाईल. येस इट इज चौकार, ज्याचा उल्लेख करत होतो. नवतरुण चेहरा आहे, हल्लीच काही गेल्या वर्षातच मार्केटमध्ये नवीन आलेला आहे आणि मार्केटमधून थेट त्याला कट्ट्यावर आणलेला आहे. असाच गौरव ढगे तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 82. जवळपास आम्ही रायगड चौकापर्यंत पोहोचलेलो आहे. डगेपर्यंत जाण्यासाठी थोडासा वेळ लागेल. 8ची पुढे आहे, 82 पर्यंत नक्की पोहोचलो आता आपण. आणि T20 मध्ये सिरीज देखील त्याला मिळाली होती, तोच गौरव ढगे देखील. बघा काय हसतोय बघा. हा अगदी चाहते त्याच्या वयातले त्याच्याबरोबर राहणारे भरपूर लोक आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. धावसंख्या पोहोचती म्हणजे 82. आणि बघा एक लाडका खेळाडू आहे गोटणकरचा, वैयक्तिक प्राइस देखील त्याच्यासाठी लावलेला आहे. जर गौरव ढगेने षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक. माझं म्हणणं गौरव ढगे आपण माराव्या, 2 ते 3 तरी माराव्या आणि संध्याकाळचं आपलं आयोजन नियोजन आपण करावं. प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत, हे लक्षात ठेवा. जवळपास बघा आजचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. कालपर्यंत धावसंख्या होते ते 81 आणि आज आहेत त्या 82. रेकॉर्ड ब्रेक इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये वैयक्तिक वाटा जो आहे तो जायजचा. 53-54 धावा त्यांनी जवळपास केल्या, 56 धावा केल्या, अब तक 56 आणि जायदनी केलेल्या आहेत आतापर्यंत 56. बरेच काही गोष्टी घडतील. सोम जमाले काहीतरी करावं लागेल, सिरीजसाठी तुम्हाला देखील धावपळ करावी लागेल. खूप सुंदर गोलंदाजी. सोमने देखील स्वतःला पूर्ण झोकलंय, पूर्णपणे झोकवून टाकतोय, पूर्णपणे खेळाडू देखील आहे. बघा काही 2 महिना 1.5 महिना आधीच आता आम्ही ठाण्याला खेळलो होतो, सगळ्यात मोठी दुखापत त्याच्या कमरेला झाली होती. त्या कमरेच्या दुखापतीमुळे देखील त्यांनी आराम केला नाही, कारण की क्रिकेटवर असणारं प्रेम आहे. त्यांनी स्वतःला उभं केलं. बघा सुंदर गोलंदाजी करतोय, काय रफ्तार आहे, काय ताकद आहे. कमरेतून जरी मोडलेलो असेल मी, आयुष्यात मी मोडलेलो नाही आणि मनाने मी मोडलेलो नाही. ह्याचं उदाहरण तुम्हाला तो देतोय म्हणजे सोहम. काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे, आता गोलंदाजी करतोय तो. सुंदर रिस्पेक्ट दिली, चांगला चेंडू होता. रिजवान देखील बघा खूप सुंदर असा, आणि मला आउट. यस, थोडंसं पळण्यामध्ये गौरव ढगेचा काहीतरी थोडा प्रॉब्लेम आहेच. रनिंग बिटवीन द विकेट थोडंसं त्याला काम करावं लागेल जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. अगदी 2 धावा होऊ शकल्या असतात, थ्रो देखील तितका चांगला होता, पण तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट देखील महत्वाचं आहे. 1 शॉट देखील आहे म्हणजे 0 धावसंख्या आहे. 1 शॉट कोणाचा होता? गौरव ढगेचाच. आयुष्यामध्ये शॉर्टकट मारू नका, आयुष्यामध्ये शॉर्टकट तुम्ही मारू नका. शॉर्टकट तुम्हाला काही क्षणासाठी सुख देतो, परंतु बघा लॉंग कट तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडथळे निर्माण करतो, परंतु कायमस्वरूपी तुम्हाला यश देतो, हे लक्षात ठेवावं. खरंच बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आज गौरव ढगेंनी शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला देखील, परंतु त्याला आउट देखील झाला शॉर्टकटलाच आणि त्याला आउट केलंय. शेवटचे 4 चेंडू, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडू आतापर्यंत डॉट आलेले आहेत, निर्धाव आलेले आहेत. ओहो, काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 4ही चेंडू निर्धाव आहेत. 4 चेंडू शेवटच्या षटकामध्ये हाताळतोय आणि अजूनपर्यंत निर्धाव आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय. 5 चेंडू हाताळल्यानंतर फक्त आणि फक्त 1 धाव शेवटच्या षटकामध्ये दिली आहे. कुठे ना कुठे हा फॅक्टर, ती पण लेग बायच्या स्वरूपामध्ये, कुठे ना कुठे जर आता षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचं षटक आहे, शेवटची
ओव्हर आहे, शेवटचा चेंडू देखील आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पाच चेंडू हाताळल्यानंतर फक्त एक धाव दिली, ती पण लेग बायच्या स्वरूपामध्ये. मेडन ओव्हर म्हणण्यात काही हरकत नाही. नाही 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 नाही. येस येस इट इज मेडन ओव्हर. काय काय षटक टाकलंय. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये जिथे अनामारीचं षटक असतं, जिथे धाव संख्या डोंगरासारखी निर्माण होते, अशा षटकामध्ये आपण मेडन ओव्हर टाकता. हे आयुष्यामध्ये प्रत्येक गोलंदाज स्वप्न आहे आणि ते स्वप्न आता उपभोग खरं ठरताना दिसतंय. ते म्हणजे सोम धमाले यांचं. काय गोलंदाजी केली बघा सर. थोडंसं आम्ही बिझी आहोत आज, आम्ही कुठेही वेळ देऊ शकत नाही. थोडंसं समजून घ्यावं, जबाबदारी आहे. काही लोक आम्हाला पाहत आहे, यूट्यूब लाईव्ह आहे, बऱ्याच गोष्टीचं समालोचन देखील चाललेलं आहे. काल मी बघा खेळाडू होतो, नंतर आयोजक झालो, आयोजकमधून मी कधी अँकर झालो. बऱ्याच भूमिका माझ्या आयुष्यामध्ये मला कराव्या लागतात, हे मला माहीतच नव्हतं. पण माझं प्रचंड प्रेम क्रिकेटवरती आहे. मी खेळाडू म्हणून मैदानामध्ये राहायला आवडतं, मला अँकर म्हणून नाही. पण तुमच्यासारख्यांचं प्रेम मला आयुष्यात काहीच करायला देत नाही, ह्याची सगळ्यात मला जास्त खंत आहे सर. नक्कीच विशाल पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचंय. सोम धमाले काय सुंदर गोलंदाजी केली. नक्कीच एक उदाहरण म्हणून तुम्ही पाहायला गेलात. आणि आता गोटनकर तुला असं वाटतंय का बघ, ज्या हिशोबाने धावसंख्या होती आणि ज्या हिशोबाने धावसंख्या आता झाली आहे, बरंच काही थोडंसं कुठे ना कुठे आता एक मला वाटतं चान्स हा सदाभाई लेव्हनला निर्माण झाला आहे का. किती धावा करायच्या आहेत बघा. अवघे 84 धावा चेस करायच्या आहेत. गेल्या 6 ओव्हरमध्ये 81 होत्या, 83 होत्या आणि अवघे शेवटच्या ओव्हरमध्ये एकच धाव आली, 84. म्हणजे आता संधी निर्माण झाली आहे. गिरी देखील आमच्या बरोबर आहे. सुंदर व्यक्तिमत्व, गोड हसू, गोड चेहरा, गोल चेहरा आणि मनात सदैव असणारा लोकांबद्दल प्रेम. हॅलो, नक्कीच आपण ऐकत होतात आकाश पवार यांना आणि थोडीशी एन्जॉयमेंट आपल्या सर्वच भाषांमध्ये पाहायला भेटली. मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये ही कॉमेंट्री आपण एन्जॉय केली आमच्या आकाश पवार यांच्याबरोबर. यानंतर एक्झिबिशन मॅच असणार आहे बेस्ट ऑफ विक्रोळी वर्सेस बेस्ट ऑफ कांसूर भांडूप. त्यामधले प्लेअर लिस्ट आपल्याला प्लेईंग 11 वाचून दाखवतोय. बेस्ट ऑफ विक्रोळीमध्ये जर पाहिलं तर राहुल वराडकर, त्यानंतर त्यांच्या नंतर आकाश पवार, अक्षय सुर्वे, वैशाल आंगणेच्या जागी फक्त गौरव ढगे असतील, त्यामुळे ही थोडंसं चेंजेस केलेलं आहे. त्यानंतर रिजवान खुरेशी, संकेत सरनोबत आणि पाहिलं तर सुलतान हशमी, त्यानंतर सोहम धमाले, साहिल सावंत, झैद, कमल,
ऋषी लोखंडे आणि अजय मटकर हे आमचे संघ मालक आहेत. ते खेळणार नाही आहेत, त्यामुळे नक्कीच ही प्लेइंग 11 असणार आहे आमच्या बेस्ट ऑफ विक्रोईची. अजय मटकर हे आमचे संघ मालक आहेत. आणि यानंतर टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची. आणि बेस्ट ऑफ कांजूर भांडूपचे देखील स्टारकास्ट तुम्हाला मी वाचून दाखवलो आहे. संघ मालक आहेत ते आमचे अजय कनक आणि त्यांची स्टारकास्ट असणार आहे ती अनिकेत सावंत. त्यानंतर सुमिता उटे कॅप्टन असणार आहेत विशाल मगरे. त्यानंतर ओमकार पाटील, प्रचोद पाटील, स्वप्नील गुडेकर, प्रणय बामणे. त्यानंतर प्रथमेश वारंग. त्यानंतर अजय दोपावकर. आणि त्यानंतर पाहिलं तर निलेश म्हात्रे, मनीष गोड आणि वीरेंद्र यादव अशी स्टारकास्ट असणार. आणि स्वतः संघ मालक म्हणजे आमचे अजय कनक सर. अशी ही बेस्ट ऑफ 5 ओव्हर 5 बॉलर. आणि जर पाहिलं तर 4थी ओव्हर ही टेप बॉलची असणार आहे, याची नोंद घ्या. आणि पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. हां, आणि टेप बॉलची पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. तर आमचे मॅनेजर आणि हेड कोच आहेत ते मॅजिक फिंगर वैसे लागणे, याची नोंद घ्या. विक्रोईचे आणि विक्रोईचेच नाही तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्राची एक ओळख असलेले मॅजिक फिंगर वैसे लागणे मेंटर आहेत, कोच आहेत, आम्हाला मॅनेजर म्हणून लाभले आहेत. तर पाहूया चालू असलेल्या मॅचमध्ये धावा करायच्या आहेत त्या 84 84 धावा करायच्या आहेत सध्या 11 यांना. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. यानंतर एक्झिबिशन मॅच 5 षटकांचा सामना असणार आहे, याची नोंद घ्या. आणि त्या सामन्यामध्ये आकाश पवार देखील आपल्याला खेळताना पाहायला भेटतील. बेस्ट ऑफ विक्रोई वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप असा सामना आपल्याला पाहायला भेटेल. आणि चालू सामन्याला सुरुवात होते. 84 धावा करायच्या आहेत. कालच्या आपण दिवसामध्ये जर पाहिलं तर याच ठिकाणी रिलायबल युनिक चॅम्पियन आणि 81 धावा चेस केल्या होत्या. आता झालेल्या मॅचमध्ये देखील झैद खूप चांगली फलंदाजी केली. झैदने 50+ धावा केल्या आपल्या संघासाठी आणि एक महत्त्वपूर्ण पारी आपल्या संघासाठी नक्कीच केलेत. कारण क्वालिफाय नंबर 2 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि सदा 11 यांना आता करायच्या आहेत त्या 84 धावा दुसऱ्या डावामध्ये. या 16 चालू मॅचच्या दिशेने एक क्वालिफाय नंबर 2 ची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर रिलायबल युनिक चॅम्पियन्स यांनी धावा केल्या पहिल्या डावामध्ये 83 आणि 84 धावा करायच्या आहेत ते सदा 11 दुसऱ्या डावामध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. क्वालिफाय नंबर 2 ची मॅच आपण पाहतोय. यानंतर एक्झिबिशन मॅच असणार बेस्ट ऑफ विक्रोई वर्सेस बेस्ट ऑफ कांजूर भांडूप असा सामना आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनलची मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक्झिबिशन मॅच आणि त्यानंतर फायनलची मॅच असणार आहे, याची नोंद घ्या. आणि त्याच पद्धतीने आपण जोडले जायचे ना. ही स्पर्धा आपण पाहताय प्रोलिंग या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह देखील पाहताय. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची संपूर्ण कॅमेरामॅन टीम टेक्निकल टीम आमच्या जोडली गेली आहे. त्यांचं देखील स्वागत करतो आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या ठिकाणी. म्हणजेच या स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आज आमची विक्रोई, कन्नमाळ, टागोरनगर सर्वच आमच्या जोडले गेले आहेत. विक्रोई विधानसभेतील जर पाहिलं तर भांडूप कांजूर परिसरातील देखील क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक आमच्याशी यूट्यूबच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आमचे जोडले गेले. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात. फुल टॉस. पहिला चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. जातोय सीमा पार. धाव मिळते त्या 4. येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर रिझवानांचं स्वागत केलं. हाय हॅलो वेलकम केलंय ते सोम दमाले. आणि फुल टॉस होता. या फुल टॉस चेंडूचा समाचार घेतला आणि फुल टॉसवर फुल टोल वसूल केला. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी जर पाहिलं तर 7 चेंडूमध्ये 7 चौकार मारले होते.
परंतु या दुसऱ्या इनिंगमध्ये सोहम यांना देखील तेच करायचं आहे, पुन्हा एकदा तेच करतायत. परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहिलं तर गौरव ढगे अगदी चेंडूला अडवण्याचं काम करतायत. मग हाताने अडवतायत किंवा छातीने अडवतायत, हे महत्त्वाचं आहे की चेंडू अडवतायत. पहिला चेंडू चौकार आला, त्यानंतर सिंगल पाहायला भेटला. दुसऱ्याही चेंडूवर चौकार आला असता, परंतु आला नाही आणि गौरव ढगे स्क्वेअर लेगला होते आणि चांगली फिल्डिंग पाहायला भेटली आपल्याला. यावेळी फुललेचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. लाऊड अपील केलं जात आहे, माहोल बनवला जातोय, परंतु यस पंचांनी देखील अपील उचलून लावलंय. विकेट दिलाय. पंचांचं बोर्ड आकाशाच्या दिशेने उंचावत आहे आणि तबरेजांना मैदान सोडावं लागतंय. कडी बाद होतोय. काय माहोल बनवला होता आणि जर पाहिलं तर यष्टीरक्षक आणि सर्वांनीच अपील उंचावून घेतला आणि त्यानंतर पंचांनी देखील यस आपला डिसिजन कळवला. विकेट असणाऱ्या मैदान सोडावं लागेल तबरेजांना. पहिल्या विकेटचं पतन. आतापर्यंत तबरेजांनी चांगली बॅटिंग केली होती, चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं होतं आपल्या बॅटिंगचं, परंतु या मॅचमध्ये काहीतरी वेगळं पाहायला भेटत आहे. कारण प्रेशर आहे, 84 धावा करायच्या आहेत. त्या 84 धावा करायच्या असताना तुम्हाला मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. न्यू मॅटर मैदानाच्या आतमध्ये केवळ युवा टॅलेंट आहेत, युवा खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट केवळ देखील खेळतात. परंतु अजून देखील केवळला चांगल्या प्लॅटफॉर्मवर बॅटिंग करावी लागेल, चांगल्या प्लॅटफॉर्मवर फिल्डिंग करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म निर्माण केलं आहे ते आकाश पवार यांनी. निमित्त आहे ते स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं पर्व 3 सीझन 3. फुलटॉस होता यावेळी स्क्वेअरलेगच्या दिशेने. मेहुल तिथे होते. झेल तर आला होता, परंतु झेल सुटला, स्वतःला सावरता आलं नाही आणि एकच धाव पूर्ण केली जाते. काय संधी आली होती मेहुल यांच्याकडे. मेहुल देखील डोक्याला हात लावतात की झेल सुटला, हरकत नाही आहे. रिजवान सांगतायत की हरकत नाही आहे. एकच धाव गेली तिथे. स्ट्राईक होते रोटेट आणि आपण जर पाहिलं तर स्ट्राईकवर पाहायला भेटत सोहम दमाले. एक मोठ्या इंजुरी नंतर सोहम देखील स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना पाहायला भेटतात. बॅटिंग करावी लागेल. सोहम यांना लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळलेत, परंतु यावेळी या क्षणी त्यांना स्वतःच्या टीमसाठी म्हणजे सदा 11साठी बॅटिंग करावी लागेल. यावेळी पहिलाच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचं आहे. प्रयत्न मात्र हुकला, प्रयत्न फसला. डॉट बॉल पाहायला भेटतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू आहेत. जोपर्यंत येतील फेकी करतील त्या दरम्यान पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले ते 8 धावा. 1 गडी बाद आणि 8 धावा झालेल्या आहेत. धाव फलकावर सदा 11 संघाच्या 84 धावा करायच्या आहेत. 8 धावा झाल्या आहेत. 1 गडी बाद झालाय. सर्व काही पाहायला भेटणार आहे. निमित्त आहे ते स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3चं
आणि यानंतर बेस्ट ऑफ विक्रोळी आणि त्यांच्या समोर असणारा संघ म्हणजेच काय तर बेस्ट ऑफ कांजूर भांडूपचा संघ पाहायला भेटेल आपल्याला. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला भेटणार आहे. व्यस्त यावेळी दिवस खेळण्याचा प्रयत्न केवल यांचा. चेंडू मात्र थांबणार नाहीये, जातोय थर्ड मॅनच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला भेटतोय केवल यांच्या बॅट मधून. धावफलक देखील 4 धावांनी पुढे धावताना पाहायला भेटतोय. 12 धावा झाल्या धावफलकावर. यावेळी समोरच्या दिशेने केलं, एक धाव नक्कीच भेटेल. जर का मॅचचा विचार केला तर 12च्या सरासरीने धावा कुटायच्यात आणि त्या साजेशी अशी सुरुवात म्हणता येईल. पण नक्कीच साजेशी सुरुवात म्हणता येईल नाही, परंतु अजून देखील प्रयत्न करावे लागेल कारण मोठी धावसंख्या आहे, मोठा धावफलक आहे. यावेळी रिव्हर्स केला, क्या बात आहे. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता, झेल देखील आला होता, परंतु हा झेल सुटला आणि थोडं तिथे नाराजगी व्यक्त करतायत खेळाडू. अगदी एका हाताने हा झेल जर पकडला असताना थोडासा जल्लोष आपल्याला पाहायला भेटला असता आणि काय झेल झाला असता तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. अगदी जॉन्टी रोड्स यांची आपल्याला आठवण झाली असती या क्षणी. कॅच ऑफ द टुर्नामेंट नक्कीच होऊ शकला असता, तेवढा सुरेख प्रयत्न होता, पण प्रयत्न इथं फसलाय आणि अजूनही सोहम सुखरूपरित्या क्रीजवर. क्या बात आहे, काय शॉट केला होता, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. गौरव ढगे अगदी एका हाताने चेंडू अडवला. हे तो मेरे दाये हात का खेळ आहे असंच काहीतरी गौरव ढगे सांगतायत त्या ठिकाणी. थ्रो देखील केलाय. गुड फिल्डिंग गौरव. बॅट्समनच्या एफर्ट्सला नक्कीच दाद दिली पाहिजे, पण त्याहूनच सुरेख एफर्ट्स दिसले ते गौरव ढगेकडून. एक हातामध्ये पीक केला आणि थ्रो केला आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि या नक्कीच बहुमूल्य धावा असतील कारण जाणतात 84 धावा करण्यासाठी नक्कीच सोहमला आणि केवलला इथं चौकार षटकारांची आताशबाजी करावी लागेल आणि तसंच साजेसी काय ती सुरुवात करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा सोहम, पाहूयात बॅटमधून चौकार षटकार येणार का. त्यावेळी मागील बाजूला चेंडू जातोय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमा पार. व्हाईट बॉल आणि त्यावर आलेला हा चौकार. जसं व्हाईट नसणार आहे, बॅट कट आहे. मागील बाजूला नक्की चौकार पाहायला भेटतोय. 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे धावताना पाहायला भेटतोय आपल्याला. धावसंख्या 4 ने भर आणि 19 धावा झाल्या धावफलकावर. एक मोठं लक्ष जरूर आहे, परंतु त्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके देखील तुमच्या बॅटमधून यावे लागतील. चौकार आणि षटकाराची भाषा बोलावी लागेल बॅटला, परंतु त्यासाठीच सोम दमाले प्रयत्न करतील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक चालू आहे आणि ह्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल कारण नंतर जेव्हा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपेल तेव्हा क्षेत्ररक्षण जेव्हा पसरेल तेव्हा चौकार षटकार मारणं थोडंसं अवघड होऊन जातं आणि म्हणूनच सोम इथं वारंवार प्रयत्न करताना दिसतोय. केवळ इथं प्रयत्न करताना दिसतोय, पण क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. क्या बात आहे. यावेळी अल्टी पलटी आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. थोड्या वेळासाठी वाटलं होतं की चेंडू निघून गेला, परंतु चेंडू आतच राहिलाय. क्या बात आहे. ही बुराई म्हणायला हरकत नाहीये. दिवस तर चांगला खेळला होता. 2 मिनिटासाठी वाटलं होतं की चेंडू गेला,
सीमारेषा पलीकडे पण तसं झालं नाही, टप्पा पडला आणि बॅक साईडला म्हणजे पुन्हा एकदा रिव्हर्स आला चेंडू आणि सोहम देखील स्वतःवर नाराजगी व्यक्त करतात. हे बॅडलक म्हणायला हरकत नाही आहे सध्या लेव्हनचा. कधी कधी मेहनतीला नशिबाची साथ लागते. इथे मात्र मेहनत होती, नशिबाची साथ मात्र लाभली नाही आणि अवघ्या 2 धावा मिळाल्या. अवघ्या 2 धावा मिळाल्या नाही. जिथे चौकाराची अपेक्षा होती तिथे अवघ्या 2 धावा. इथून जर माझे स्कोरर मित्र मला सांगतायत अजूनही 5 षटकांमध्ये 63 धावांची गरज आहे. जर का सरासरीचा विचार केला तर 12 पेक्षा जास्त. तसं नक्कीच 30 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पाहिलं तर तुम्हाला 63 धावा अजून देखील करायच्या. 12च्या सरासरीने धावसंख्या करावी लागेल. इथून कुठेतरी तुम्हाला गिअर चेंज करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, गॅप शोधावे लागतील आणि या सर्कलमध्ये गॅप शोधणं तितकंसं कठीण नाही आहे. परंतु समोर देखील चांगली गोलंदाजी होते. त्या गोलंदाजांना खेळणं, त्यांना रीड करणं, त्यांची लाईन आणि लेंथ रीड करून तुम्हाला खेळावं लागणार. नुसतंच गोलंदाजी नाही म्हणता येणार, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काय सुरेख क्षेत्ररक्षण करतायत. एक सांघिक खेळ चांगला इथे पाहायला मिळतोय. रिलायबल युनिक चॅम्पियन नक्कीच एक दावेदार आहेत, प्रखर दावेदार आहेत, पण सदा 11 त्यांच्यासाठी चॅलेंज निर्माण करतायत. आम्ही दावेदारी सिद्ध करू शकतो त्या पद्धतीने इथे प्रयत्न करतायत. सोहम अजूनही तिथे आहेत. जोपर्यंत सोहम क्रीजमध्ये आहेत तोपर्यंत नक्कीच विजयाच्या आशा पल्लवीत असतील त्या सदा 11 साठी. पण नक्कीच चला मॅच सुरू करायची आहे. टायमर ऑन आहे आणि आपल्याला अजून मॅचेस देखील खेळवायच्या. ही क्वालिफाय नंबर 2 ची मॅच आहे. यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच पुढे जाईल आणि यामधून हरेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. नक्कीच त्याला संपूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. पुन्हा एकदा टायमर ऑन आहे आणि विक्रोळीतील सर्वात मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक असलेली ही स्पर्धा या मैदानामध्ये पहिल्यांदाच होते आणि आकाश पवार यांना त्यांचं सर्व श्रेय जातं. तिसरं पर्व आहे. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक. ही ट्रॉफी देखील आपण पाहू शकता. 18 किलो वजनाची ही ट्रॉफी आहे आणि ट्रॉफी उंचावण्यासाठी तुम्हाला त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न देखील करावे लागतात. ट्रॉफी जेव्हा दुकानात असते ना तुम्ही सहज विकत घेऊ शकता, परंतु दुकानाच्या आतमधून मैदानात जर आली ना तर त्याच्या आतसाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते, भर उन्हामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. याशिवाय पुढे सरसावले, मोठा फटका खेळायचा होता केवळ यांना, लेकिन हा देखील प्रयत्न इथे फसला. प्रयत्न दिसत आहेत, मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करण्याचा इथे पुरेपूर प्रयत्न केला जातो, पण त्यांना यश येईल का तोच प्रश्न इथे असेल. कारण केवलची जर का फलंदाजी बघितली त्याने फटके मारलेत, काही इनोव्हेशन्स करण्याचाही ट्राय केलाय, पण त्यात रिझल्ट अजून मात्र मिळालेला नाहीये. हो नक्कीच, जसं मगाशी तू म्हटलं होतं की नशिबाची साथ देखील पाहिजे, परंतु तिथे फिल्डर खूप चांगली फिल्डिंग करतात आणि मेहुल या गोलंदाजीसाठी जाणले जातात. त्यावेळी सफल झाले आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला, परंतु गौरव ढगे काय फिल्डिंग करतायत त्या क्षेत्रामध्ये. अगदी एकटे त्या क्षेत्राला सांभाळतायत, एका हाताने चेंडू अडवतायत, 2 हाताने चेंडू अडवतात आणि फेकी देखील करतायत. गुड फिल्डिंग ढगे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, वारंवार प्रॅक्टिस करताना दिसतो या मैदानात. जर का आठवड्याचे इतर दिवस तुम्ही आलात तर तो प्रॅक्टिस करताना दिसेल आणि त्याचंच फळ ते काय, म्हणून त्याला आज चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. प्रॅक्टिस किती इम्पॉर्टंट असते हे इथे दाखवून देतोय तो गौरव ढगे. हो नक्कीच, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस जर तुम्ही सातत्याने केली ना तर जो तुमचा संडेचा दिवस उजाडतो ना टुर्नामेंटचा, त्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. त्यासाठी सातत्याने प्रॅक्टिस, वेगवेगळे फटके, वेगवेगळे इनोव्हेशन शॉट्स तुम्हाला त्या प्रॅक्टिसमध्ये खेळता येतात, त्याची प्रॅक्टिस करता येते आणि येणाऱ्या संडेला टुर्नामेंटच्या दिवशी तुम्ही ते फटके मैदानाच्या आतमध्ये खेळू शकता. एवढ्या ऑनसाईडला फटका केला एकदा पाहायला भेटते. नक्कीच जर का सोहमच्या साईडने जर का विचार केला त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर इथून त्याला जरा मॅच स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल, जास्तीत जास्त बॉल त्याला खेळावे लागतील, कारण त्याच्या बॅटमधून रन्स येतात. ते नक्कीच केवळ प्रयत्न करतोय पण त्या फटक्यांना पाहिजे तसा धावसंख्येचा आकार मिळत नाहीये. तेच जर का सोमचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून चौकार येत आहेत, षटकारही येतात. तर इथून येणारे प्रत्येक चेंडू सोम स्वतःकडे खेळण्याचा प्रयत्न करेल का? हो नक्कीच प्रयत्न राहणार आहे आणि सोमकडे स्ट्राईक देखील आहे. यावेळी कव्हर्सला खेळायचं होतं, मागील बाजूला चेंडू नाही निघून जातोय, बॅटची कड लागून आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट केलं. त्यानंतर फाईन लेगचा खेळाडू तिथे गेला, त्यांनी देखील चेंडू अडवला आणि थ्रो करतील. त्या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये थोडंसं फुटबॉलही पाहायला मिळालं.
हो नक्कीच हे सर्व काही पाहायला भेटणार आहे. निमित्त आहे स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं. क्रिकेट पाहायला भेटेल, क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील पाहायला भेटेल, चांगले थ्रो पाहायला भेटतील, बाउंड्रीज पाहायला भेटणार, सिक्सर पाहायला भेटणार आणि मोठ्या मोठ्या धावसंख्येचे टार्गेट देखील पूर्ण होताना पाहायला भेटत आहेत आपल्याला. परंतु ही धावसंख्या कोण पूर्ण करणार? 84 धावांचं लक्ष्य आहे आणि टार्गेट अजून देखील खूप मोठं आहे. 84 धावा आता जसं तुम्ही म्हटलं आता मोठी धावसंख्या ह्या पूर्ण टुर्नामेंटमधला जर का विचार केलात तर आत्तापर्यंतचा सर्वात उच्चांक धावसंख्येचा तो मात्र इथे गाठलाय तो रिलायबल युनिक चॅम्पियन संघाने. आणि आव्हान असेल सदा 11साठी केवल. तसं तर केवल वर्सेस मेहुली लढत आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला पिवळ्या जर्सीमध्ये जर पाहिलं तर रिलायबल युनिक चॅम्पियन, एका बाजूला जर पाहिलं सदा 11 म्हणजेच काय तर मुंबई इंडियन्स आणि आम्हाला चेन्नई सिंगम यांची मॅच पाहतो की काय असं थोडंसं प्रतीत होतंय. मोठा फटका लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला भेटतोय समोरच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑफला फटका परंतु कॅचचा ट्राय केला होता तिथे, कॅच होऊ शकली नाही आणि येतोय चौकार. 4 धावांसाठी चेंडू निघून जाईल सीमा पार. प्रयत्न तर पुरेपूर केला होता. या त्यांच्या एफर्टला 100% द्यावे लागतील आपल्याला. काय प्रयत्न केला होता, लांबवरचा अंतर गाठला होता, एक्स्ट्रा कव्हरला उभे होते, तिथून थोडेसे वाईडिश लॉंग ऑफला आले आणि त्यांच्या हातातून झेल सुटला आणि धाव मिळतील 4 चौकार. बॉलपर्यंत पोहोचले होते, झेल होण्यास हरकत नव्हती. हातामध्ये बॉल पामवर दोन्ही पामवर बसला पण त्याने जी उसळी घेतली ती सरळ सीमारेषे पार आणि हा चौकार. कॅचेस विथ द मॅचेस म्हटलं जातं. ही एक कॅच महागात पडणार का हे येणारा केवलचे पुढील चेंडू सांगून जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतोय, डॉट बॉल पाहायला भेटतोय आणि षटक संपलेलं आहे. ज्यावेळी कॅच आली ना त्यावेळी त्यांनी हात क्लोज केले नव्हते. चेंडू जेव्हा हातात आला तेव्हा क्लोज केले नव्हते आणि तसाच हात ठेवला, त्यामुळे नक्कीच चेंडू पुढील बाजूला निघून गेला, म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. आणि धावसंख्या झाली ती 31. 31 धावा झाल्यात. 24 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता. 24 मध्ये 53 देखील होऊ शकतात, कारण इथून देखील मॅच फिरू शकते. परंतु जे अपेक्षित आहे ना, म्हणजे जसं आम्हाला अपेक्षित आहे तसं संघ खेळाडूंना देखील अपेक्षित आहे मोठे फटके आले पाहिजे. ते मोठे फटके येत नाही आहेत. प्रयत्न तर दोन्ही फलंदाज करतायत, परंतु दोघांची बॅट जशी पाहिजे तशी लागत नाही आणि खेळाडू चांगले फिल्डिंग करतायत. समोर जर पाहिलं तर रिलायबल युनिक चॅम्पियन यांचे मेहनतीचे पूर्ण 100% द्यायला हरकत नाही, कारण केवलच्या बॅटमधूनही प्रयत्न दिसतोय, सोहमच्या बॅटमधून प्रयत्न दिसतोय, पण 31. आतापर्यंत फक्त 31 धावा जमवण्यात यश आलंय आणि अजूनही आवश्यकता असेल ती 53 धावा. 24 चेंडू 53 धावा थोडंसं अवघड, कारण चॅलेंज असेल, चांगली गोलंदाजी आहे समोर, चांगल्या गोलंदाजीवर हल्ले चढवायचे आहेत, तिथं फील्ड रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. आणि अजून एक आपली टेप बॉलची ओव्हर बाकी आहे जी चॅलेंज असणार आहे. त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये काय करणार सोहमचं त्या ग्राउंडवर असणं कितपत महत्त्वाचं आहे ह्या सामन्यामध्ये? तसं नक्कीच महत्त्वाची असणार आहे. परंतु त्या दरम्यान जर पाहिलं तर गोलंदाजी मार्को रिझवून येत आहेत 4थं षटक घेऊन. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते, स्टेप आउट झाले होते, परंतु चांगला चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतोय आणि डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला भेटतोय. हे डॉट बॉल जर पाहिलं तर सदा 11 यांना मॅचमधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. आता 23 मध्ये 53 करायचे आहेत. मॅच संपलेली नाही आहे. इथून गिअर चेंज करावे लागतील, समोरच्या बाजूने मोठे फटके शोधावे लागतील, मोठे शॉट्स खेळावे लागतील, चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मला असं वाटतं एकदम त्या 53 रन्सकडे बघून स्कोअर करण्यापेक्षा जर का 4 ओव्हर आहेत त्या ओव्हरमध्ये डिवाइड करून जर का करण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं इझी जाईल, कारण सोहमने नक्कीच स्वतःवर दडपण घेतलं आहे आणि त्या दडपणातच हा खेळण्याचा प्रयत्न त्याचा फसला. त्याचं विकेट इथे खूप महत्त्वाचं असणार आहे. जसे यावेळी थोडेसे सफल झाले. जर पाहिलं तर फायनलिंगच्या दिशेने चेंडू जात होता, परंतु पाहूया तिथे काय घडतंय. दगडाला चेंडू लागला आणि चेंडू आतमध्येच राहिला. पुन्हा एकदा नशीब 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 यावेळी बरोबर नाही आहे सदा 11 यांच्या. आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. आता पाहिजे त्या 51 धावा. 22 चेंडू आणि 51 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला भेटतंय. हेच मी म्हणत होतं की तुम्हाला सिंगल डबलनी मॅचला पुढे घेऊन जावं लागेल आणि जेव्हा बॅटवर बॉल येतील ना तेव्हा नक्कीच तुम्हाला मोठे फटके देखील खेळण्यासाठी मदत होऊ शकते. सुरेख प्रयत्न पाहायला मिळाला. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. त्या क्षेत्रात खेळण्याचा केलेला प्रयत्न, कार्पेटच्या सहाय्याने मारलेला स्वीपचा प्रयत्न केलेला, पण चेंडू दगडाला लागून फसला.
क्या बात आहे, यावेळी मोठा फटका समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय, पाठवून दिलाय 6 धावांसाठी. याच फटक्याची अपेक्षा होती आणि तोच फटका येतोय, तो सोहम यांच्या बॅट मधून येतोय षटकार. नशिबापेक्षा मेहनतीचा त्याने इथे मार्ग अपनवलाय. जसं ते नशिबाने त्याला साथ दिली आणि तो एक चौकार आडला. याच्या आधीच्याही चेंडूवर एक चौकार दगडा लागून आडला. आता मात्र हवाई रूट घेऊन मी त्याला माझ्या स्किलवर, माझ्या मेहनतीवर सीमारेषे बाहेर धाडतो आणि हा षटकार टोलवलाय. काय षटकार होता, सुरेख फलंदाजीचा नजराना पाहायला मिळाला तो सोहमकडून. नक्कीच सोहमकडून आशा असेल ती सदा 11 संघाला. धावसंख्येचा विचार केला तर ह्या 6 धावांच्या मध्ये धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली होती 39-39च्या घरात. पुढील चेंडू फुलटॉस होता, लोवर फुलटॉस एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका सजवला अलॉंग विथ द कार्पेट, जातोय सीमा पार. धावा मिळतील त्या 4 चौकार. क्या बात आहे, मगासपर्यंत पाहिलं तर अगदी खेळाडू नव्हते, दगडाला लागून देखील चेंडू आडत होता, परंतु आता एक षटकार आला त्यानंतर चौकार. काय चौकार खेळलाय, अगदी लेदर बॉल क्रिकेट मधील हा फटका पाहायला भेटला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अलॉंग विथ द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला सीमा पार. धावा मिळतील 4. नजाकत याच्या आधीच्या चेंडूवर ताकद पाहायला मिळाली, तर ह्या चेंडूवर एक नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. हेच ते कौशल्य, हीच ती कला आहे सोहमकडे. म्हणूनच की काय तो A+ कॅटेगरीमध्ये ह्या स्पर्धेत खेळतोय. आणि का मी A+ कॅटेगरीमध्ये खेळतो का, आणि वारंवार त्याने आपली सिद्धता सिद्ध केलेली आहे. आणि पुन्हा एकदा हा एक मोठा मंचाचं निमित्त मात्र स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 3. यावेळी उलटा पुलटा रिव्हर्स दोन्ही खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाईल की नाही. मेहुल पळता चेंडूच्या मागे, चेंडू मात्र थांबणार नाही. यस निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी. पहा इकडनं मॅचचं पारडं पलटताना आपल्याला पाहायला भेटतो. एक षटकार, त्यानंतर आलेले 2 चौकार आणि सदा 11चं पारडं. अगदी पाहिलं तर धावसंख्या झाली ती 47. 47. नक्कीच धावांना वेग दिला. म्हणूनच मी म्हटलेलं की सोहमचं मैदानात असणं आणि नुसतं असणं नाही तर त्याने जास्तीत जास्त बॉल खेळणं का महत्वाचं आहे ते इथे दिसतंय. प्रत्येक चेंडू गणिक तो फिल्डिंग सोबत खेळतोय. कधी हवाई रूट घेतोय, कधी ड्राइव्ह खेळतोय, कधी स्विच हिटचा फायदा घेतोय. आणि जेव्हा असे चेंडू जातात ज्यामागे फिल्डरला पळून दमावं लागतं आणि ती बाउंड्री अडत नाही, त्यावेळेस कुठे फिल्डरचंही मॉरल डाऊन होतं. यस नक्कीच, आणि सगळे फटके खेळत आहेत. चला लवकर मॅच सुरू करायची. थोडीशी चर्चा करण्यासाठी भाग पडलाय रिलायबल युनिक चॅम्पियन यांना की सोहमला कसं थांबवायचं. सोहम थांबला नाही तर मॅच त्यांच्या बाजूने फिरू शकते आणि सोहमकडे ते धाडस आहे. सोहम ते करू शकतात. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडे ते फटके आहेत आणि मैदानाच्या चौफेर बॅटिंग करू शकतात. ही त्यांची क्षमता आहे. तीच जी क्षमता आहे, जी चौफेर फलंदाजी करू शकतात. जर का तुम्ही बघाल एक फाईन लेगला खेळलेला, एक स्ट्रेट राऊंड द ग्राउंड खेळलेला, एक कव्हर्सला, त्यानंतर त्याने क्षेत्र निवडलं ते थर्ड मॅनचं. जर का बघितलं तर 4ही कॉर्नरमध्ये त्याने फलंदाजी केली. 4 चेंडू आणि 4 वेगवेगळ्या दिशात निवडलेल्या. पुढील क्षेत्र कोणतं असेल पाहूया. पुढील क्षेत्र कुठलं असणार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स, पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाहीये. स्विच हिट, उलटा पुलटा, अल्टी पलटी आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू होतोय कल्टी. धावा मिळतील त्या 4. येतोय चौकार. क्या बात आहे. षटक संपल्याने अवघ्या 20 धावा खर्च केलाय. ते एक षटकार, 3 चौकार पाहायला भेटले आपल्याला. आणि स्वतः सदाबाई सांगण्यासाठी जातात. त्या पाहूया काय सल्ला देतील. आता मॅचचं पारडं पलटलंय, अजून मॅच संपलेली नाहीये. धावा झाल्या त्या 51. 50 धावा पूर्ण केल्या टीमच्या. सोहमचा महत्त्वपूर्ण योगदान राहिलं. केवलला देखील साथ द्यावी लागेल. आता पाहिलं 37 धावा पाहिजेत. अच्छा, वैयक्तिक 37 केल्या त्या सोहम यांनी. गुड. यस, 18 चेंडूमध्ये 33 धावा करायच्या आहेत. खूप महत्त्वपूर्ण पारी खेळले. 37 धावा जरी केल्यात तरी मॅच अजून संपलेली नाही. 18 मध्ये 33 अजून करायचे आहेत. अजून 18 चेंडू तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. आणि आता पुढील येणारं षटक हे टेप बॉलचं म्हणजे स्विंग बॉलचं षटक असणार आहे. या ओव्हरमध्ये देखील धावा जर आल्या ना तर त्याचा प्लस फायदा होतोय तो सदा 11. नक्कीच मेहनत केली आहे. जरा मैदानामध्ये त्वरा करायची आहे. जर का बघितलं त्याने मेहनत केली आहे, मेहनतीने पाया रचलाय. त्या पायावर जर का त्याला ते मोरपंख आपल्या शिरावर जर का घ्यायचं असेल तर त्याला शेवटपर्यंत विकेटवर राहणं महत्त्वाचं आहे. विजयश्री खेचून आणणं महत्त्वाचं आहे. कारण ही एक क्वालिफायर आहे. ह्यात जो जिंकेल त्यालाच ते फायनलचं तिकीट मिळेल आणि जाऊन भिडेल तो कनक 18 संघाला. आणि जर कधी फायनल खेळायची, ही चमचमते ट्रॉफीसाठी आपला हकदारी नोंदवायची आहे तर त्यासाठी फायनल येणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचं महत्त्व सोहम जाणतो. त्या मेहनतीसाठी, त्या महत्त्वाचा
सामना खेळण्यासाठी मेहनत तो या मैदानात करताना दिसतोय आणि त्याला मात्र साथ द्यावी लागेल ती केवलकडून. नक्कीच सदाभाई आता मैदानात गेलेले आहेत ॲज अ ओनर, काय सल्ला दिला असेल जर का सदाभाईंच्या नजरेतून बघायचं झालं तर या सामन्याकडे? सल्ला नक्कीच दिला असेल की सोहम तू एका बाजूला बॅटिंग कर आणि केवलला सांगितलं असेल की तुला स्ट्राईक देत जा, कारण सोहमला बॅटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर चांगला चेंडू भेटला तर केवलने देखील त्याचा फायदा घेतला पाहिजे. दोन्ही बॅटरला नक्कीच सांगितलं असेल. गोलंदाजी मार्कवरबद्दल पाहायला भेटतोय, स्टेप बॉलचं स्विंग बॉलचं षटक पाहायला भेटतं आहे आणि गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते गौरव ढगे. पाहूया या षटकामध्ये काय घडतंय बिघडतंय. गौरव ढगे नक्कीच ह्या मैदानाचा प्रचंड अनुभव त्यांच्याकडे, ह्या विकेटवर प्रॅक्टिसचा मॅचेसचा खूप चांगला अनुभव आहे आणि पण टेप बॉलची ओव्हर आहे. या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये स्विंगच्या अगेन्स्ट केवलला उभं करणार का, की केवल त्यावर हल्ले चढवणार, की सोहमला स्ट्राईक देणार, अनेक समीकरणं समोर दिसत आहेत. वळूयात मॅचकडे. टप्पा पडल्यावर थोडासा हात येणारा चेंडू होता, बेटचा कॉल दिला सोहम यांनी. चांगला चेंडू म्हणायला हरकत नाही. टेप बॉलचं षटक आहे आणि ते टेप बॉल स्पेशलिस्ट आपल्या इकडे तर पहिल्यांदाच इनोव्हेशन पाहायला भेटतं आहे आपल्याला या स्टार चॅम्पियनच्या माध्यमातून. परंतु जर पाहिलं तर ISPLमध्ये झालेला थोडासा वेगळा प्रयोग टेनिस बॉलमध्ये पाहायला भेटला. सचिन तेंडुलकर सरांनी टेप बॉलचा तो इनोव्हेशन केला होता, त्यानंतर स्विंग बॉल पाहायला भेटले आपल्याला आणि आता तेच प्रयोग आपण देखील करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा केलेला प्रयत्न, अंगाचा वेध, लेग बायचा इशारा येईल अंपायरचा आणि त्या एक धाव, या एक धावेच्या मदतीने धावसंख्येला एक नवीन आकार तर मिळेल. पण जर का केवलच्या बॅटचं अनालिसिस केलं तर तो फक्त लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि हे नक्कीच हेरलंय गोलंदाजी टीमने आणि म्हणूनच तिकडे ऑलरेडी एक क्षेत्ररक्षण तैनात केलाय. आता मात्र स्ट्राईकवर असेल तर सोहम. पण नक्कीच एकाच झोनमध्ये तुम्ही जर बॅटिंग कराल तर सर्वांचंच लक्ष असते की केवल काय खेळतोय आणि सर्वांना माहिती देखील आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या मैदानामध्ये चौफेर फलंदाजी करावी लागेल. जर मोठे फटके येत नसतील सिंगल खेळावं लागेल आणि सोहम यांना स्ट्राईकवर आणणं खूप महत्त्वाचं आहे. स्ट्राईकवर सोहम आहेत आणि दोन मित्र एकमेकांच्या समोर म्हणजे गौरव ढगे आणि सोहम धमाले. पाहूया आता कोण कोणाला बीट करेल, कोण कोणाला षटकार मारेल, कोण कोणाला चौकार मारेल, की काय घडतंय या ओव्हरमध्ये. सोहमची फटकेबाजी किती रिलायबल युनिक चॅम्पियन संघाला किती टोचती आहे हे तिथं दाखवते. फिल्डिंगमध्ये रचना चेंज केली जात आहे, फिल्डर इकडे तिकडे हलवले जात आहेत कारण सोहमला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. पण सोहम कोणता पवित्र अपनावणार? यस पॅडल स्वीप पाहायला भेटतोय मागील बाजूला म्हणजे लॉंग लेगला चेंडू जातोय. चेंडू थांबेल की नाही हे देखील शंका आणि चेंडू थांबणार नाहीये. जातोय सीमा पार, आर पार, येतोय चौकार, येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. क्या बात आहे. सोहम इकडे मात्र फिल्डिंग सोबत खेळताना दिसतोय. जिथे फिल्डर फाईन लेगचा फिल्डर आतमध्ये घेतलेला 30 यार्डवर घेतलेला आणि त्याच्यासोबत खिळवाड केलाय. एक बैठक स्वीप शॉटचा इथे नजराणा आपल्या समोर आला आणि त्या नजराण्याला रन्स मिळाले ते 4 आणि या 4 धावांच्या मध्ये एकूण धावसंख्येला मिळतोय नवीन आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56, 56च्या घरात. बस नक्कीच 3 चेंडूचा खेळ झाला आणि काय फटका खेळला होता. पुन्हा एकदा डीप मध्ये लॉंग लेगला चेंडू निघून जाईल सीमा पार. यावेळी पाहायला भेटताय तो 2 बॉल आणि त्यावर आलेला चौकार. इथं बोनस पाहायला भेटतोय या ठिकाणी आणि फ्री हिट देखील असणार आहे. प्रत्येक चौकाराने जखम दिली आणि त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय तो नो बॉलने. जखम होती ती बॅक टू बॅक 2 बाउंड्रीची, त्यावर मीठ चोळलं ते नो बॉलवर आलेली बाउंड्रीने. ह्या मिळालेल्या 5 धावा, एक अतिरिक्त चेंडू आणि ह्या चौकाराच्या मदतीने सोहम जाऊन पोचला तो 45च्या घरात. इथे त्याला थांबायचं नाही, इथून तर ही सुरुवात आहे. जर का विजयश्री खेचायचा असेल तर सोहमचं मैदानात राहणं इम्पॉर्टंट आहे. नुसतं मैदानात राहणं इम्पॉर्टंट नाहीये तर बॅटिंग स्ट्राईकवर असणं इम्पॉर्टंट आहे. आणि फ्री हिट सोहम काय करणार, ह्या चेंडूवर खरपूस समाचार घेणार का? 4-6 किती धावा कुठणार, ह्याकडे मात्र लक्ष असेल. फ्री हिटचा चेंडू सोहमसाठी. यस फ्री हिट.
यो फुलटॉस होता, या फुलटॉसला फुल टोल वसूल केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि 50 धावा पूर्ण झाल्या त्या सोहम धमाले यांच्या. एकदा बॅट उंचावून दाखवायचंय सर्वांना की मी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मॅच अजून संपलेली नाहीये, हेच काहीतरी सांगतात त्यांचे फॅन पाहू शकता. आणि मित्राच्या अगेन्स्ट त्यांनी षटकार मारलाय. फॅन इन द ग्राउंड. इथे काय घडलं, फ्री हिट होता आणि फ्री हिट वर जर का तुम्ही फुल टॉस देताय ते पण सोहम सारख्या बॅट्समनला, या सामन्यामध्ये पहिला टेप बॉलवर मारलेला षटकार सोहमच्या बॅटमधून आलेला हा एक षटकार आहे, जो पहिला षटकार आहे टेप बॉलवर. क्या सुरेख बॅटिंगचा नजराणा पाहायला मिळालाय सोहमकडून आणि दिमाखात आपली 50 पूर्ण केली आहे. नक्कीच थोडस प्रश्नचिन्ह निर्माण केलाय. आणि टेडी, जर का सोमने मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं बक्षीस असेल ते टेडीकडून. तत्पूर्वी बघूयात सामन्याकडे पुन्हा एकदा ढगे तयार असेल सोमसाठी. सोम काय करणार? पहा मॅच कुठे होती, कारण 14 बॉल 17 मॅच हालून ठेवली आहे ती सोहम धमाले यांनी. पुन्हा एकदा सफल झाले, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये, जातोय सीमा पार, येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. क्या बात आहे सोहम, काय बॅटिंग चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आय एम नॉट गॉना स्टॉप टिल वी विन. आणि ते स्टेटमेंट इथं त्याने मेन्शन केलं, त्याने 50 उंचावताना बोलून दाखवलेलं मी ग्राउंड मध्ये आहे, मी आहे. सो डोंट वरी. त्याने डगआउटला सांगितलेलं की डोंट टेक टेन्शन, मी अजून ग्राउंड मध्ये आहे, मी मॅच खेळेल, मी माझ्या अंगावर मॅच घेईल. आणि तशीच काहीतरी प्रचिती त्याच्या बॅट मधून येते. पहा तुमच्यावर ऑप्शन मध्ये किती बोली लागते, कितीला जाता तुम्ही, हे महत्त्वाचं नसतं. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काय खेळ करताय हे महत्त्वाचं असतं, कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्व पाहत असतात. त्यामुळे तेच करतायत सोहम मैदानाच्या आतमध्ये. आणि काय बॅटिंग पाहायला भेटली आहे. 84 धावा जर चेस झाल्या ना तर करण एक वेगळा माहोल पाहायला भेटेल या मैदानाच्या आतमध्ये. निमित्त असणार ते स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं. अनेक रेकॉर्ड तुटले जातील आणि रेकॉर्ड तोडण्याची क्षमता त्या सोहम मध्ये नक्कीच आहे. पुढील चेंडू ढगेचा सोहमसाठी. पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. आपल्याच मित्राच्या समोर आक्रमण चढवलंय, म्हणजेच काय तर गौरव ढगे यांच्यावर आक्रमण चढवलंय सोहम धमाले यांनी. क्या बात आहे. सुरुवात येईल जर का मॅचची सुरुवात पाहिली आपण तर दोन षटकांमध्ये अवघ्या 13 धावा होत्या. 2 षटकांमध्ये ज्या 13 धावा होत्या, खूप कठीण समीकरण होतं सदा 11 साठी जेव्हा सोहम स्ट्राईकवर होता. या सध्या 12 चेंडू मध्ये 9 धावा करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये, परंतु सोहम धमाले यांची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅच कुठे होती, 2 षटकामध्ये 13 धावा होत्या आणि आता जर पाहिलं तर 5व्या षटकामध्ये 12 चेंडू मध्ये 9 धावा पाहिजेत. काय बात आहे. सदाभाई दगदग, आणि सदाभाईंच्या जीवामध्ये जीव आता आलेला आहे, कारण मॅच जवळ आलेली आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, मॅच फक्त जवळ आली आहे, अजून देखील मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्हाला भाकीत वर्तवता येत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे. कारण तुम्ही बघितलं असेल जिथे 12 बॉल 13 धावा फक्त झालेल्या, एक थोडंसं कठीण आव्हान होतं. त्यानंतर नशिबाची साथ लाभत नव्हती. 2 चेंडू तर त्यांचे बाउंड्रीच्या आधीच आडले गेले. जिथे कठीण परिस्थिती होती, जेवढी कठीण परिस्थिती तेवढाच कडवट खेळाडू तयार होतो आणि तोच खेळाडू इथे उभारताना दिसला. तो सोहम त्याच्या बॅटमधून त्याच्या कौशल्याच्या जोरावर त्याने मॅच मध्ये धावांचा वेग वाढवला नाही तर पाऊस, अक्षरशः इथे पाऊस पाडला धावांचा आणि समीकरण येऊन पोहोचलंय 12 चेंडू 9 धावा. यस नक्कीच भावा, पाहिलं ना तर सोहमला धावा देखील येत नव्हत्या. म्हणजे चांगले चेंडू चौकारामध्ये जाण्यापासून अडले होते, परंतु त्यानंतर काय झालं माहीत नाही आणि नशीब असं पलटलं की सोहमच्या बॅटमधून चौकार षटकार हेच काय ते आम्हाला पाहायला भेटलं. आणि नशिबाची साथ कशी लाभते ना, वेळेला कुठल्या वेळेला नशीब पलटतं ना हे तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करत होता सोहम, प्रयत्न करत होता आणि नशिबाची साथ देखील लाभले. आता केवळ आणि समोर आहे मेहुल, ही तुम्हाला बॅटल पाहायला भेटेल. जर का एक ऑब्झर्व केलं असेल तर 4 चेंडूवर त्याने जे चौकार लगावले ढगेला ते त्या जिम क्षेत्रात फाईन लेगच्याच दिशेला होते. त्याने क्षेत्र निवडलेलं होतं, तिथे फिल्डर त्यांनी 4ही चेंडू लावले नव्हते आणि तिकडे कलात्मक फटकेबाजी केली. त्यांना माहिती आहे गौरव अखूट टप्प्याचे चेंडू टाकतो,
आणि त्यांनी पहिलंच हेरलं होतं आणि स्वतःसाठी जागा बनवली आणि ते क्षेत्र त्या क्षेत्रामध्ये म्हणजे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार येताना पाहायला भेटले. त्यामुळे तुम्हाला काहीतरी व्हेरिएशन करावं लागेल. प्रत्येक वेळी आखूड टप्प्याचा चेंडू तुम्हाला या स्पर्धेतून पाहायला गेलं तर धावसंख्येच्या बाबतीत पुढे घेऊन चालला पाहायला भेटतो आपल्याला. यस केवल आणि समोर आहे मेहुल. ही बॅटल पाहायला भेटेल. मेहुल देखील कमी नाही आहे. 12 चेंडू 9 धावा. मॅच संपलेली नाही आहे भावा. क्या बात आहे. यावेळी कट केला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये बॅकआउट पॉईंटला खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आता समीकरण बदलतंय. आता 11 मध्ये 7 करायचे तुम्हाला. काय बोलाल करण? जी सुरुवात होती, जर का इनिंगची सुरुवात बघाल तर 90-10% होती. 90% रिलायबल युनिक चॅम्पियन्सकडे होता. विजयाचा कौल 10% फक्त सदा 11 होता. तो अक्षरशः 95-5% झाला. इथून जर का बॉलिंग टीमने अजूनही मेहनत केली तर 7 धावा अजूनही करणं बाकी आहे. 7 चेंडू आहेत, 11 चेंडू आहेत, तर त्या 7 धावा रोखणं शक्यही आहे, बट अवघड नक्कीच आहे. यस नक्कीच. मेहुल अजून देखील गोलंदाजी मार्कवर आहे, त्यामुळे काहीतरी चमत्कार घडू शकतो. परंतु समोर केवल यांना त्यांना अगदी सांभाळून खेळायचं. इथे मोठ्या फटक्याची देखील तुम्हाला गरज नाही. फक्त धावांना कन्वर्ट करायचं आहे. यावेळी रिव्हर्स खेळण्यासाठी गेले. पाहूया मागील बाजूला म्हणजे थर्ड मॅनला चेंडू जातोय. फाईन लेगचा खेळाडू त्याच्या मागे पळतोय. 1 धाव 2 धाव तिसरीचा प्रयत्न होणार का? वेटचा कॉल हे महत्त्वाचं आहे. या 2-2 धावा जरी आला ना तर मॅच बनू शकते. आता मात्र 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. इथून आता सेन्सिबल क्रिकेटची गरज आहे. अवघ्या 5 धावा हव्यात आणि दोनही चांगले फलंदाज सेट झालेले आहेत. जर का कोणताही गडी इथे माघारी परततोय नवीन येणाऱ्या फलंदाजाला ते अवघड असेल, कारण मेहुल तेवढाच तडाखेबाज गोलंदाज आहे. त्याच्याकडेही अनुभव आहे. नवीन खेळाडूला तर विकेटवर बॉलची माहिती होईपर्यंत जर का 1-2 बॉल डॉट गेले तर मॅच पलटू शकते. हो नक्कीच. कारण BPL मध्ये मी पाहिलं होतं की 6 बॉल 3 देखील झाले नव्हते. सिच्युएशनला अनुसरून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. या फुलटॉसला खेळून काढलाय. मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत येतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2-2 धावांनी समीकरण सोपं केलं जात आहे. 2-2 पावलावर मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. आता फक्त 3च धावांची आवश्यकता विजयासाठी. काय मॅच बनवली आहे. पहिल्या काही षटकांमध्ये जर पाहिलं होतं तर आम्हाला वाटलं होतं की सदा 11 या मॅचच्या बाहेर जाते, या टुर्नामेंटच्या बाहेर जाते, परंतु तसं घडलं नाही, कारण सोहम धमाले मैदानाच्या आतमध्ये उभे होते. एक सुरुवातीला जर का 2 ओव्हर नंतर बघाल तर असं वाटलेलं की 7 षटकं कमी पडतील ह्या धावा कमवण्यासाठी, पण आता समीकरण येऊन पोहोचले जिथे 1 षटक राखूनही जिंकण्याची क्षमता सदा 11च्या ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये दिसतीये. नक्कीच रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला. मला वाटत नाही की ह्या फटक्यांची गरज आहे. सरळ बॅटने सिंगल डबल येत आहेत. विजयश्री तुमच्याकडे आलेला आहे, त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब करायचा आहे, तो सहजरित्या पूर्ण करू शकतात. यस नक्कीच. यानंतर एक्झिबिशन मॅच होणार आहे, त्यामुळे नक्कीच सर्व खेळाडूंनी तयार राहायचं. जशी मॅच संपेल मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं आपल्याला विनंती करतो. बेस्ट ऑफ विक्रमी वर्सेस बेस्ट ऑफ काजूर भांडूप ही मॅच पाहायला भेटेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉल पाहायला भेटतोय आणि आता अवघ्या 2-2 धावांची गरज आहे फक्त. औपचारिक 2 धावा म्हणण्यासारख्यात नाही, कारण चेंडू जर का पाठबळ बघितला तर बरेच चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू 8 चेंडू आहेत आणि 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू राखून जिंकण्याची क्षमता दिसतीये. नक्कीच पाहूया काय करतंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी व्हाईट बॉल म्हणजे मग ते केवलला काही करण्याची गरज नाही. सगळे जे काही देत आहेत ते मेहुल ते स्वतःच्या माध्यमातून देऊन टाकतायत की काही मॅच मॅचच्या बाहेर घेऊन गेले. तर सोहमची फटकेबाजी या मॅचचं वैशिष्ट्य असेल. झाहीत पहिल्या इनिंग मध्ये बघायला झाहीतने बरसात केलेली चौकारांची, काय सुरेख फलंदाजी केलेली. त्यानंतर मात्र सोहमने तो समाचार घेतला. फुलटॉस होता, खेळून काढलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आणि हा सामना जिंकलाय तो सदाईलन संघाने. 84 धावा चेस केल्यात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोहम धमाले यांच्यासाठी. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये, सर्वांची मनं जिंकली सोहम यांनी. गुड बॅटिंग. नुसते जिंकले नाहीये तर 7 चेंडू राखून जिंकलेत. यस टेडी म्हणजे चरणजीत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे सोहम यांना. परंतु काय बॅटिंग केली. वैयक्तिक जर पाहिलं तर सोहम यांनी धावा केल्या. 19 बॉल मध्ये 59 धावा केल्या, 59 केल्यात. क्या बात आहे सोहम धमाले. सर्वांची मनं जिंकली मैदानाच्या आत. मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला या मॅच मध्ये. क्या बात आहे. यस सदाबाई कॉंग्रॅच्युलेशन.